आज गुरुपौर्णिमा. आपले आदरणीय बागवे सर, आपल्या कोल्हापुरातील सर्व सिनियर टीचर्स आणि सर्वच टीचर्स आपले जे कोल्हापूरमध्ये आपण TLC मध्ये आहेत त्या सर्वच टीचरना मी सर्वप्रथम प्रणाम करतो आणि आजच्या या विजयपथमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला जरी हे सगळे टीचर्स शिकवत असले, बागवे सर आपल्याला शिकवत असले, सगळे टीचर्स शिकवत असले, तरी पण आपल्याला सगळ्यात जास्त जर कुणाकडनं शिकायला मिळत असलं तर ते ही सगळी मंडळी आहेत. आपण जे शिकवतोय त्याच्यामध्ये अडचणी ज्या येतात त्या अडचणी ते दूर करत असतात आणि ते दूर करण्याचा जो काही मार्ग आहे त्यातनं आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत असतात. म्हणून या सर्वांना पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्या TLCच्या गुरुजनांच्या वतीनं प्रणाम करतो. आणि आज आपण या TLCच्या विजयपथ या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम येत आहे ते युनिटी इंजिनिअरिंग. अमित महाजन एक एबल नेतृत्व आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांची टीम खूप चांगल्या पद्धतीनं काम करते. मित्रांनो, एक छोटीशी मशीन शॉप चालवणारी कंपनी, खरं बघायचं झालं तर हा कमोडिटी बिझनेस आहे. अत्यंत थिन मार्जिनवरती सगळे मशीन शॉपचा बिझनेस चालत असतो. असं असतानासुद्धा मागच्या काही वर्षात या कंपनीनं हे जे TLCचं लर्निंग आहे त्याचा उपयोग करून ज्या पद्धतीनं भरारी घेतली आहे आणि ज्या पद्धतीनं हे बिझनेसमध्ये ग्रो करतात ते खरोखर वाखाणण्यासारखं आहे. यांच्या यशाचं जर रहस्य जर पाहिलं, आपल्याला आपण सगळेच बिझनेसचे जे व्हर्टिकल्स आहेत ते शिकत असतो. त्याच्यामध्ये HR आहे, लीडरशिप आहे, स्ट्रॅटेजी आहे. असं जसं मगाशी बत्तासे सरांनी सांगितलं की स्ट्रॅटेजीचा उपयोग करून आपल्याला स्पेंड लेस आणि सेल मोर ह्या टेक्निकचा उपयोग करून आपल्याला ग्रो व्हायचं असते. पण हे सगळं करत असताना आपल्या टीमची साथ खूप महत्त्वाची असते. आणि टीमची साथ ही जेव्हा आपण घेतो, टीमच्या साथीनं ज्यावेळी आपण ग्रो करतो त्यावेळेला त्याच्यामधला प्लॅनिंगचा भाग जो आहे तो खूप महत्त्वाचा असतो. आणि ह्या युनिटी इंजिनिअरिंगच्या ह्या ग्रोथमध्ये त्यांनी HR आणि ज्या काही वर्ल्ड क्लास प्रॅक्टिसेस आहेत त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेतला आहे. आणि ज्या वर्ल्ड क्लास प्रॅक्टिसेसचा वापर ते करतायत त्या करण्यासाठी जी काही एक एंगेज्ड कोर टीम पाहिजे आणि जी एंगेज्ड सेकंड लेवलची आणि थर्ड लेवलची टीम पाहिजे, ती टीम डेव्हलप करण्यासाठी त्यांनी जे काही काम केले ते खरोखर वाखाणण्यासारखं आहे. ही जरी विक्टरी जरी ह्या सर्व टीमची असली तरी त्याच्या मागं एक चांगलं नेतृत्व आहे आणि अमित महाजनसारखं एक चांगलं नेतृत्व त्यांना लाभलं आहे. तर ही विक्टरी ह्या टीमबरोबर त्यांचीसुद्धा आहे. सर्व या टीमचं आपण एकदा अभिनंदन करूया, त्यांना टाळ्या वाजवून एकदा त्यांचं स्वागत करूया आणि चला बघूया आपण त्यांनी कशी त्यांची विक्टरी घेतली. सारखं सारखं ऐकतोय 2x 10x 2x 10x, हा काय विषय आहे? अरे बाबा, मलाही माहिती नाही, मी नवीन आहे. आपण आजच्या मॉर्निंग मीटिंगला उदय सरांना विचारूया. उदय सर. हा बोला मॅडम. आम्हाला एक प्रश्न पडलाय की 2x 10x आणि WCP हा काय विषय आहे? सांगतो, पण त्याआधी तुम्हाला आपल्या कंपनीची पार्श्वभूमी जाणून घेणे फार आवश्यक आहे. जसं की युनिटी इंजिनिअर्स ही आपली कंपनी आहे. आपले महाजन आणि परांजपे साहेब या दोघांनी मिळून 2005 साली फक्त एक लेथ आणि ड्रिल मशीनवर लेबर चार्जेसवर काम करण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर पुढील प्रत्येक 1 ते 2 वर्षामध्ये आपण नवनवी VMC आणि HMC मशीन ॲड करत गेलो आणि त्याच्या जोरावर आपण 1-2 कंपोनंटवरून आता ऑइल सेक्टर, ऑटो, नॉन ऑटो या सेक्टरमधील पार्ट्स डेव्हलप करत गेलो. आणि त्याचबरोबर आपण 1 कस्टमरवरून डायरेक्टली 7 ते 7 इतका कस्टमर बेस आपण तयार केला. त्याचबरोबर जी कंपनी आपण 3 कर्मचाऱ्यावर सुरुवात केलेली ती आज 35 ते 40 कर्मचाऱ्यांपर्यंत जाऊन पोचलेली आहे. हे सगळं 2016पर्यंत ठीक होतं. पण 2016 ते 19 या 4 वर्षामध्ये आपला सेलचा टप्पा 1 कोटीच्या पुढे काही केल्या जाईनाच. त्याचबरोबर आपल्या शॉप फ्लोअरला असे अजून भरपूर प्रॉब्लेम आपण फेस करू लागलो. आणि मग यावेळी आमच्या स्टाफ मेंबरमध्ये अशी चर्चा झाली, अरे सेलचा टप्पा तर वाढला, मग पगार वाढ मागायची कशी? आणि अशात या सगळ्या गोंधळात साहेबांनी 19-20ला TLC जॉईन केली. आणि त्याच्यानंतर पुढील 2 वर्षामध्ये आपल्याला अशी परिस्थिती आली की अशक्य शक्य करतील TLC टूल. आणि त्याचप्रमाणे मॅडम तुम्ही जे मगाशी म्हणत होता 2x म्हणजे काय, 2x म्हणजे दुप्पट. आणि ते आपण जो सेल 40 लाखावर करतो तो दुप्पट म्हणजे 93 लाख, सॉरी, आपण सेलचा टप्पा जो 1 कोटीपर्यंत करतो तो डायरेक्ट दुपटीने म्हणजे 2.25 कोटीपर्यंत नेऊन पोहोचला. लक्षात आलं तुमच्या? अरे वा, फारच छान. पण हे घडले कसे? सांगतो. साहेबांनी TLC मधून मिळालेले लीडरशिप, HR स्ट्रॅटर्जी, WCPची ट्रेनिंग त्यांनी आपल्याला द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर आपण आपल्या कंपनीमध्ये डेली मॉर्निंग मीटिंग घेऊ लागलो, विकली रिव्ह्यू मीटिंग घेऊ लागलो आणि MRM पण घेऊ लागलो. या सगळ्याचा डाटा आपण एकत्रित करून त्याच्यावर समुद्रमंथन केले असता आपल्या असे लक्षात आले की जर आपल्याला सेल ग्रोथ आणि प्रॉफिट वाढवायचा असेल तर आपल्या कंपनीचा OE जो 55% पुढे कधी आजपर्यंत गेलाच नव्हता
तो ओई आपल्याला इम्प्रूव्ह करावा लागेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते ओई न वाढण्याची 3 क्रिटिकल बिझनेस इश्यूवर आपण डिस्कशन केले असता ते मेन 3 CBI असे सापडले की एक लेस मॅन पॉवर, हायर बॅकग्राऊंड टाईम आणि हायर सेटिंग आणि अप्रुव्हल टाईम. त्याबरोबर आपण या सगळ्यावर काम करण्याचे ठरवले आणि प्रत्येकाला ज्याची त्याची रोल क्लॅरिटी सांगून ज्याचं त्याचा KRA काय, KPI काय आणि सगळ्या कामाची डेलिगेशन करून आपण प्रत्यक्ष कामात सुरुवात केली. बरोबर आहे उदय सर. त्याचबरोबर HR डिपार्टमेंटला काम करत असताना कंपनीचा डाटा मला असं सांगत होता की कामगारांनी सुट्ट्या घेण्याचं प्रमाण जास्त आहे, नवीन काम शिकायचं सोडून जायचं, नवीन कामगार मिळत नाहीत. त्यामुळे व्हायचं काय की आपल्याकडं भरपूर काम असूनसुद्धा आपण शेड्यूल पूर्ण करू शकत नव्हतं. मग आपण TLCमधून मिळालेली HR ट्रेनिंग अंमलात आणण्यास सुरुवात केली. अगदी बेसिक PF ESI पासून कामगारांना लागणाऱ्या सर्व सेफ्टी रिक्वायरमेंट आपण पूर्ण करत गेलो. ट्विटलेस सर्वेनुसार आपण कंपनीच्या कामकाजात बदल करत गेलो. त्यानुसार आपण काय केलं, कंपनीच्या कामगाराचा वाढदिवस असतील त्यांना मंथली अवॉर्ड चालू केले. अगदी बेस्ट DSI अवॉर्ड असेल, हाय प्रोडक्शनचा अवॉर्ड असेल. त्याचबरोबर कंपनीच्या वर्धापना दिवशी आपण बेस्ट एम्प्लॉयर ऑफ द इयर हा पण अवॉर्ड आपण चालू केला. पण अजून याच्यात क्लिअरिटी येण्यासाठी आपण सर्वांना समजेल असं HR म्हणून पूर्णपणे मराठीत बनवून घेतलं. त्याच्यामुळे त्याचं नवीन भरती, सुट्ट्या, पगार याबद्दल सगळं धोरण निश्चित करता आलं. याच्यानंतरसुद्धा आपण टार्गेट अचिव्हमेंट पार्टी सर्वांनी मिळून एकत्रित चालू केली. त्याच्यामुळं कामगाराचं मोटिवेशन तर झालंच, त्याचबरोबर त्यांचा उत्साह वाढवून ते स्वतःच्या कामाची ओनरशिप घेऊन काम करू लागले. त्याच्यामुळं आपल्या कंपनीचा हायजीन स्कोअर 48 वरून 78वर पोचला. तर अट्रिशन रेट 40% 10% खाली आला. बरोबर आहे बापू. तुम्हाला आठवत आहे का बघा, कंपनीची सक्सेस पार्टी आपण साजरी करत असताना साहेबांनी सगळा प्रॉफिट आपल्याला नेट होता. आपल्या स्टाफ मेंबरला प्रत्येकी 5,000 रुपयाचं मानधन घेऊन आपला त्यावेळी सत्कार पण केला. म्हणूनच आपण काय म्हणतो, हे शक्य करते TLC. सुनीलराव, तुमच्या डिपार्टमेंटमध्ये काय काय गोंधळ होता हो? बरोबर आहे, सांगतो. मी पण 2017-18 साली आपल्या कंपनीमध्ये जॉईन झालो. त्यावेळी अशीच परिस्थिती होती. रोजची मारामारी, कस्टमर प्रेशर, क्वालिटी इश्यू, मशीन बॅकग्राऊंडचे प्रमाण तर खूप प्रमाणात होते. त्याच्यावेळी आम्हाला TLCमधून डिपार्टमेंट वाईज काम करण्याचे समजले. तसे आम्हाला साहेबांनी सांगितले. त्याचवेळी मी मेंटेनन्स डिपार्टमेंटची सुद्धा जबाबदारी माझ्याकडे घेतली. त्यावेळी आम्ही काम करत असताना मशीनचे हिस्ट्री कार्ड प्रिव्हेंटिव्ह प्लॅन तयार केले व ते त्या मशीनवर आम्ही डिस्प्ले केली. तसेच लगे आम्हाला म्युझिकल क्लिनिंग सिस्टीम आणि ओनरशिपबद्दल समजले. त्यावेळी काम करत असताना आम्ही अगदी साहेबांपासून सर्वांची नावे ओनर म्हणून मशीनवर डिस्प्ले केली व त्यावर आम्ही 15 मिनिट डेली म्युझिकल क्लिनिंग सिस्टीम राबवायला सुरुवात केली. तसेच लगेच आम्ही आठवड्याच्या दर रविवारी 12 ते 1 ही 1 तासाची वेळ म्युझिकल क्लिनिंग आणि मशीन मेंटेनन्ससाठी राखीव ठेवली. तसेच लगेच आम्ही त्याचा फायदा आम्हाला थोड्या दिवसात दिसू लागला. आमचे कुलंट लाईफ वाढली, टुलिंग लाईफ वाढली, तसेच मशीन स्वच्छ दिसू लागल्या. त्यामुळे आमच्या जॉबची क्वालिटी सुधारली. क्वालिटीवर काम करत असताना आम्ही डेली रिजेक्शन आमचे डेली मॉर्निंग मिटिंगला घेऊ लागलो. त्यातले प्रॉब्लेम चेक करत असताना जर तो प्रॉब्लेम ऑपरेटरमुळे झाला असेल तर त्या ऑपरेटरला आम्ही तिथे बोलवून घेऊन त्याला ऑन दी स्पॉट ट्रेनिंग द्यायला लागलो. तसेच आमच्या कस्टमर कंप्लेंट असतील, डेली रिजेक्शन असेल, ते आम्ही त्या दिवशी मशीन शॉपला डिस्प्ले करू लागलो. त्यामुळे आमच्या ऑपरेटरचा अवेअरनेस वाढून आमचा मंथली रिजेक्शन डाटा 2% 0.5 पर्यंत कमी झाला. तसेच कस्टमर यांचे रिजेक्शन 500 PPFच्या आत येण्यास मदत झाली. बरोबर आहे सुनील. तुम्हाला आठवते का बघा, आपल्या कंपनीचा ब्रेकडाऊनचा पर्सेंटेज सुरुवातीला जे 19-20 साली 12% जे वरती होतं ते आपण TLC टोळांच्या मदतीने आज फक्त 5% आणून ठेवले आणि कस्टमर कंप्लेंट पण कमी झाल्यात, जॉबची क्वालिटी पण सुधारली. या दोन्ही ह्याचा फायदा म्हणून आपण सेल वाढवून आपला ग्रॉस प्रॉफिट वाढवला. बरोबर आहे. म्हणूनच आपण काय म्हणतो, अशक्य हे शक्य करते TLC. अभि सर, तुमच्या प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये काय काय गोंधळ होता? हो सांगतो. सुरुवातीला प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये खूपच जास्त गोंधळ होता. जसं की जॉब मिक्स होणे, ते जॉब कस्टमर जाणे, कोणतीही गोष्ट जागेवर सापडणे आणि ती शोधण्यासाठी दिवसातील जास्त वेळ जायचा. मग आम्हाला TLCच्या माध्यमातून 5S आणि व्हिज्युअल मॅनेजमेंट हे टूल आम्हाला मिळाले आणि ते आम्ही वापरण्यास सुरुवात केली. पहिला आम्ही शॉप फ्लोअरमध्ये पट्टी मारून रेड टॅक एरिया, इन्स्पेक्शन एरिया आणि रिजेक्शन एरिया याची मार्किंग करून गेली. तसेच रिजेक्शन मार्किंग करून घेतली. तसेच झोन तयार केले, झोन लीडर्स नेमले. प्रत्येक मशीनवर वर्क इंट्रॅक्शन आणि SOP डिस्प्ले केल्या. तसेच प्रत्येक गोष्टीसाठी जागा आणि प्रत्येक गोष्ट जागेवर होण्यास सुरुवात केली. तसंच वेस्ट मॅनेजमेंट आणि वहीवर काम करत असताना आमच्या अशा लक्षात आले की आमच्या कंपनीचे व्हरायटी पार्ट्स असल्याने आमचे सेटिंग टाईम खूपच जास्त होते. मग आम्ही त्याच्यावर काम करायचे ठरवले. त्यासाठी आम्ही DSI आणि कायझन या टूलाचा खूपच जास्त फायदा झाला आणि त्याप्रमाणे प्रत्येक जॉबनुसार टूलिंग पिक्चर गेजेस यांचे सेट तयार करण्यात आले. तसंच मल्टिपल सेट पिक्चरचे कॉमन पिक्चर तयार करण्यात आले. तसंच प्रोग्रामिंगमध्ये मायक्रो प्रोग्रामिंग आणि टूल ब्रेकर सेन्सर याचे प्रोव्हिजन केले आणि असे केल्याने आमची सेटिंग टाईम खूपच कमी आली. तसेच WCB प्रॅक्टिसेस सुधारण्यासाठी आमच्या टीमने WCB बेंचमार्क असलेल्या सन्मती कॉम्पोनेंट तसेच इतर काही कंपनीमध्ये व्हिजिट केली. तिथूनही आम्हाला बरेच काही इनपुट मिळाले
आणि सगळ्यात महत्त्वाचा WSAP राबवतानाचा फायदा झाला तो म्हणजे आमच्या टीमचे बॉन्डिंग खूप जास्त वाढले. बरोबर आहे अभिषेक, तुम्हाला आठवते का बघा मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये आपण एवढे WCP प्रोजेक्ट केले, त्याचा फायदा म्हणून आपण असे करू शकलो की आपल्या टोटल मशीन शॉपमधील 1.5 मशीनची कपॅसिटी आपण स्पेअर करू शकलो. आणि त्यामुळेच आपण मागच्या वर्षी कधी नव्हे ते 8 ते 9 नवीन पार्ट डेव्हलप करून ते प्रोडक्शनमध्ये सुरुवात पण केली आणि त्याचा डायरेक्ट बेट आपल्या सेल वाढून आपला प्रॉफिट पण वाढला. बरोबर आहे काय? म्हणून आपण काय म्हणतोय, अशक्य हे शक्य करते TLC. पण सर मला अजून एक प्रश्न पडलाय, आपल्या कंपनीत सर्वत्र लक्ष एकच बोर्ड का लावण्यात आलाय? त्या संदर्भात तुम्हाला बापू सांगतील. मी सांगतो त्याबद्दल मॅडम तुम्हाला. आपल्या कंपनीने मागील 2 वर्षांनी एक थीम चालू केली, ती म्हणजे लक्ष एकच. लक्ष एकच म्हणजे आपल्या कंपनीचा डेली लेबर चार्जेस असेल 1 लाख रुपये करणे. तो पूर्वी याच्या अगोदर फक्त 50 ते 60 हजारचा व्हायचा. मग आपण 10x ग्रोथ करणार कशी? मग ही लक्ष एकची थीम आपण सर्वांना समजावून सांगितली, तसे बोर्ड केले, ते सर्वत्र डिस्प्ले केले, सजेशन बॉक्समधून काही कल्पना त्यात घेतल्या. त्याचबरोबर TLC सांगते की जी गोष्ट मोजता येते ती आपण इम्प्रूव्ह करू शकतो. तशा मागच्या वर्षापासून आपण आपला डेली लेबर चार्जेस असेल रोज 90,000 ते 1 लाखापर्यंत आता करत आहोत. पण आपल्याला एवढ्यावरच थांबायचं नाही, तर याच्यापेक्षाही आणि मोठं टार्गेट घेऊन आपल्याला आपण ग्रोथ करायची आहे. अरे वा, अजून काय काय झाले सांगतो प्रत्येक. जसा की आपला कंपनीचा OE जो आपण 55%च्या वरती कधी क्रॉस केला नव्हता, तो या TLC टूलच्या मदतीने मागच्या वर्षी पण 72-73% पोहोचला आहे. त्याचबरोबर आपल्या कंपनीचा ग्रॉस प्रॉफिट जर बघितला तुम्ही जे म्हणत होता 2x, तो 40 लाखांवर डायरेक्ट 93 लाखावर नेऊन पोहोचवलेला आहे. हे तर सोडा बापू, तुमच्या लक्षात आहे बघा, आपण आपल्या कंपनीचा कस्टमर सॅटिस्फॅक्शन इंडेक्स तपासत असताना सुरुवातीला तो 70%च्या वर कधी जात नव्हता. TLCच्या मदतीने तो आज 93-94% जाऊन पोहोचला आहे. ह्या सगळ्याचा फायदा म्हणून प्रत्येक मागच्या वर्षीचा महाबळ मेटलचा सप्लायर ऑफ द इयर हा अवॉर्ड आमच्या कंपनीला मिळाला आणि त्याचबरोबर साऊंड कास्टिंगचा फास्टेस्ट डेव्हलपमेंट अवॉर्ड आपल्या कंपनीला मिळाला. हे तर झाले मोजता येण्यासारखे फायदे. न मोजता येण्यासारखे तर फायदे अजून भरपूर आहेत प्रत्येक. जसे की आज लेबर चार्जेस करणाऱ्या मार्केटमध्ये युनिटी इंडियस हे नाव नसून तो एक ब्रँड निर्माण झाला आहे. आपल्या कंपनीची ओळख मिनिमम डेव्हलपमेंट टाईम, 0 फॉलोअप आणि 1 कॉल प्रॉब्लेम सॉल्व अशी झालेली आहे. त्याचबरोबर आपलं कस्टमर आणि सप्लायरचा बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे पॉझिटिव्ह झालेला आहे. आणि तुम्हाला मला आता विश्वासपूर्वक सांगायला वाटतं की ज्या कंपनीमध्ये मी कामाला सुरुवात केली त्यावेळी मी सायकल यायचो आणि आज रोज मी कंपनीत 14 लाखाची गाडी येतोय. ह्याच्यापेक्षा अजून आपल्याला काय पाहिजे आहे? या सगळ्यांच्यामुळे मला आता 100% खात्री पटली की पहिला 10x करायला जर आपल्याला मागची 15 वर्षे लागली असतील तर पुढचा 10x आपण पुढच्या 5 वर्षात 100% गॅरंटेड करू. बरोबर ना? हो, नक्कीच करू. जीतेंगे हाथ में हाथ चले तो जीतेंगे, जीतेंगे सारे वादे जीतेंगे, जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीतेंगे, साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे.